UPSCची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी दिल्लीतलं राजेंद्र नगर हा जणू एक कीवर्ड बनलेला आहे। याच ठिकाणी येऊन सगळे विद्यार्थी तयारी करत असतात आणि करोलबाग स्टेशनपासूनचा हा राजेंद्र नगरपर्यंतचा जो रोड आहे, या रोडवरती जवळपास सगळे नामांकित क्लासेस स्थिरावलेले आहेत आणि म्हणूनच या रोडला, या रस्त्याला खरं तर UPSCच्या तयारीसाठीचा राजमार्ग अशी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू आहे। एवढ्या मोठ्या संख्येनं तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नेमकं पुढं काय होतं आणि हे विद्यार्थी कुठल्या परिस्थितीमध्ये येऊन इथं राहत असतात, कसा त्यांचा नेमका संघर्ष सुरू असतो, त्यांचं जगणं कसं आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न। परराज्यातला कुणीही व्यक्ती दिल्लीच्या राजेंद्र नगरमध्ये राहतोय असं म्हटल्यावर 100% समजा की तो UPSCच्याच तयारीला आलाय। इतकं या परिसराचं आणि UPSCचं घनिष्ठ नातं आहे। गेल्या काही वर्षात ही संख्या इतकी वाढली आहे की आता राजेंद्र नगर ही कमी पडतंय। करोलबाग, पटेल नगर इथंही मुलं स्थिरावत आहेत। अंदाजे 10,000 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 4,500 विद्यार्थी मराठी आहेत। राजेंद्र नगरमधल्या या सगळ्या गल्ल्या, अपार्टमेंट्स भरून गेलेल्या आहेत त्या विद्यार्थी भाडेकरूंनी। खरं तर UPSC करण्याच्या हेतून या ठिकाणी आलेले विद्यार्थी मिळेल ती जागा या ठिकाणी घ्यायला तयार असतात, कारण इथून क्लासेस जवळ आहेत आणि त्यामुळंच इथलं मार्केट जे आहे, प्रॉपर्टी मार्केट जे आहे ते बऱ्याच अंशी वाढलेलं आहे आणि इथल्या लोकांना देखील विद्यार्थ्यांना भाड्यानं ठेवण्यामध्ये खूप पैसे मिळतात। जवळपास 15,000 ते 20,000 रुपये भाडे एका रूमचं आहे आणि आत्ता या ठिकाणी आपण एका रूममध्ये आलेले आहोत, ज्या ठिकाणी मराठी मुलं राहत आहेत। ही एक रूम आहे, याच्या शेजारी अजून एक रूम आणि या 2 रूममध्ये मिळून 4 विद्यार्थी राहत आहेत। एकदा दिल्लीत राहायचं म्हटल्यावर छोटी रूम असली, ठीकठाक नसली तरी तक्रारीला वाव नसतो। इथे 2 रूम आहेत आणि प्रत्येकी एका रूममध्ये 2 विद्यार्थी असे मिळून आम्ही 4 जण राहतोय आणि राजेंद्रनगरमध्ये सर्व प्रकार एक क्लासेस असल्यामुळे वाजीराम, श्रीराम आणि दुसरे क्लासेस असल्यामुळे इथेच सर्व विद्यार्थी महाराष्ट्रीयन असो किंवा दुसऱ्या राज्यातील असो इथे विद्यार्थी येत आहेत। या सगळ्या म्हणजे राजेंद्रनगरच्या एरियामध्ये हे एवढंच भाडं आहे साधारण? नाही, ॲक्च्युली व्हॅरी होते। हा सेंटर एरिया आहे त्याच्यामुळे इथे जास्त आहे आणि जर आपण दूर गेल्याच्या तर कमी भाडं होतं, पण सगळ्या सुविधा इथे भेटतात, सगळ्या नोट्स वगैरे इथे भेटतात, लायब्ररीज वगैरे आहेत, त्याच्यामुळे इथे लोक राहणे प्रिफर करतात। अलीकडे दिल्लीत महाराष्ट्रातून येणाऱ्या मुलींचंही प्रमाण वाढलंय। चहाच्या टपरीवर आणि दुकानात कुठेही गेलात तरी एखादा मराठी ग्रुप तरी सहज नजरेस पडतोच। इथे येणारे सगळे व्यवस्थित चांगल्या फॅमिलीतून असतात, त्या मुली, स्पेशली मुली व्यवस्थित सगळं फॅमिली सेटल असते, त्यामुळे इथे मुली तरी त्याच येतात ज्या चांगल्या बॅकग्राऊंडमधून आहेत। भरपूर सारे फ्रेंड्स असे असतात की त्यांच्याकडून भरपूर सारं नॉलेज घेता येतं, मटेरियल चांगलं इथे, त्यामुळे दिल्लीला सजेस्ट केलेलं। UPSCची तयारी म्हटली की लायब्ररी लावणं ओघानं आलंच। हल्ली लायब्ररीचा पॅटर्न जिकडे तिकडे दिसतोय, पण त्याची मूळ संकल्पना एका मराठी माणसाचीच। राठोड या दाम्पत्यानं या भागात पहिली लायब्ररी सुरू केली। आय वॉज अ स्टुडंट, तो मी सगळं हे फेस केलेलं इथे की खूप एक्स्ट्रीम थंडी होती, खूप एक्स्ट्रीम हीट होती, तर रूममध्ये थंडीमध्ये एकटी बसून वाचू शकत नव्हती त्यावेळेला। तर ती कन्सेप्ट डोक्यामध्ये होती तेव्हापासूनच की आपण काहीतरी ते वेगळं करू, आपण स्टार्ट करू काहीतरी, बिकॉज लायब्ररी महाराष्ट्रीयन स्टुडंटना लायब्ररीची फार सवय असते, लायब्ररीत बसून वाचण्याची, कारण ते लहानपणापासून ते त्याच ॲटमॉस्फिअरमध्ये राहिलेले असतात, तर इफिशियन्सी वाढते लायब्ररीमुळे। तर ती कन्सेप्ट मी इथे स्टार्ट केली आणि स्टार्ट केल्या 8 मार्च 2011ला स्टार्ट केली आणि त्याच दिवशी माझी लायब्ररी फुल झाली, ती तयार होताच। लायब्ररी म्हणजे मुलांचं दुसरं घरच। फी महिन्याला 2,000, कुठे 12 तास तर कुठे 24 तासांची लायब्ररी आणि परीक्षेच्या काळात हे असं हाऊसफुल वातावरण। तणाव पाऱ्यानं मोजता आला असता तर तो देशात सर्वाधिक याच भागात दिसला असता। मुलं म्हणजे जास्त करून ते लायब्ररी अशी बघतात त्यांना म्हणजे ॲक्सेसिबल झाली पाहिजे आणि सिटिंग अरेंजमेंट वगैरे चांगलं असलं पाहिजे, वायफाय कनेक्शन आणि RO वॉटर सिस्टम वगैरे आणि स्पेशियस असली पाहिजे। दिल्लीचं राजेंद्र नगर UPSCचा हब बनण्यास कारणीभूत आहे तो हा वाझीराम अँड रवी क्लास। UPSCच्या सर्कल मधलं सर्वात मोठं नाव। 2 दाक्षिणात्य माणसांनी सुरू केलेला हा क्लास 46 वर्ष जुना आहे। जनरली ऐसा होता है कि जो दूसरे इंस्टीट्यूट्स होते हैं वो एक समय के बाद डिसिप्लिन प्रोग्राम नहीं दे पाते बच्चे को। हमने उनको एक डिसिप्लिन प्रोग्राम के तहत एक लंबी कोचिंग प्रोवाइड की
और हमारे पास इस समय अराउंड 20 बैचेस 20 बैचेस चलते हैं, जिसमें एक बैच के लिए आप एवरेज 400 स्टूडेंट्स मान के चलिए। वाझेरामला केवळ विद्यार्थीच धन्यवाद देत नाहीत, तर इथले रहिवासी आणि प्रॉपर्टी डीलरही त्यांचं नाव देवाप्रमाणे घेतात, कारण याच क्लासेसच्या जीवावर त्यांचा धंदा तेजीत आहे। बाबा प्रॉपर्टीचे चालक आता आपल्यासोबत आहेत। मुझे बताइए, यहाँ का जो पूरा मार्केट है ये यूपीएससी के इसके ऊपर ही बसा हुआ है और दिन ब दिन बढ़ता जा रहा है? सर, ये जो मार्केट है ये टोटल ही यूपीएससी बेस्ड स्टूडेंट्स के ऊपर है। आज से जब ये स्टार्ट हुआ था यूपीएससी का 2004-2005 तो इतना नहीं था, लेकिन आज की डेट में पूरा हब बन चुका है। एक जैसे सब्जी मंडी होती है, ये IAS IPS यूपी उनकी सब्जी मंडी बन चुकी है किस्म से। और क्या रेट थे पहले और आप कितने बढ़ गए? सर, रेट अगर आप पास 10 ईयर पीछे जाते हैं तो वो 3-3.5 हज़ार में कमरा अच्छा मिल जाता था। आज की डेट में वही कमरा 12,000 10,000 से कम नहीं है यहाँ पे। राजेंद्र नगरच्या दोन्ही बाजूंना अशा झेरॉक्सच्या दुकानांचा विळखा आहे। कुठल्याही क्लासच्या नव्या नोट्स आल्या की आधी झेरॉक्स आणि त्यानंतर विक्री हा एक अफलातून धंदा बनला है। और यहाँ पे आप इतने दिनों से यहाँ पे देख रहे हैं, तो कैसा कल्चर है स्टडी का और कौन से स्टेट के जो स्टूडेंट्स हैं यहाँ पे ज़्यादातर आते हैं? सारे स्टेट के आते हैं, लेकिन साउथ इंडिया वगैरह के ज़्यादा होते हैं, महाराष्ट्र वगैरह के ज़्यादा होते हैं, सब तरफ के होते हैं। मेनली यहाँ इंग्लिश मीडियम है। क्लासेस की तरह आपको भी अपडेट रहना पड़ता है, जो भी नोट्स आए हैं बाजार में वो आपको? बिल्कुल। स्टूडेंट क्या क्या प्रीफर करते हैं, मतलब ज़्यादातर जो यहाँ पे आते हैं कौन सी चीज़ों का डिमांड करते हैं? सिविल से रिलेटेड सारा नोट्स का डिमांड है। दिल्ली सारख्या ठिकाणी आल्यावर एकीकडे सेटल होण्याचा तणाव आणि दुसरा अभ्यासाचा, त्यात विद्यार्थ्यांच्या गरजा पाहून फसवणाऱ्यांची ही संख्या कमी नाही। पहले तो यहाँ पे तमिलनाडु और बिहार से ज़्यादा होते थे, लेकिन पिछले कुछ सालों से ऑल ओवर इंडिया से आ रहे हैं। यूपी, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, सारी स्टेट से ही हैं। और नॉर्थ ईस्ट के भी हैं, जम्मू कश्मीर के भी हैं। कश्मीर से पहले नहीं थे, अब ज़्यादा हो गया है। महाराष्ट्र साइज के लास्ट ईयर महाराष्ट्र के बहुत ज़्यादा स्टूडेंट्स हैं, इस बार भी बहुत ज़्यादा स्टूडेंट हैं महाराष्ट्र के। और जब वो अपने स्टेट से चल के यहाँ आते हैं तो उन 10,000 बहुत ज़्यादा रेंट है। 5-6 हज़ार एक अर्निंग जिसकी भी होती है वो इमीडिएट दे सकता है, लेकिन यहाँ जब आता है तो उसको वो चीज़ नहीं मिलती, मजबूर होकर उसको रहना ही पड़ता है, कैसे देना पड़ता है उसको। शेयरिंग में आता है, शेयरिंग में भी 7-8 हज़ार से कम कुछ भी नहीं है जहाँ। यूपीएससीच्या परीक्षेत दरवर्षी साधारण 800च पोस्ट असतात, त्यातही IAS किंवा IPS तर अगदी 150च्या आसपास। मग दिल्लीत दरवर्षी महाराष्ट्रातून येणाऱ्या या हजारो मराठी मुलांचं पुढं काय होतं? ही परीक्षा जीवनाचं सार शिकवते खरी, पण उस्मानाबादच्या विकास बोंदर सारखे तरुण मृत्यूलाही जवळ करून घेतात। गेल्या आठवड्यात त्याच्या आत्महत्येनं सगळ्यांनाच सुन्न केलं। शुक्रवारी रूम सोडली ना तेव्हापासून थोडे तणावात होते। म्हणजे आता मेडिकल स्टुडंट आहे, मला तर सवय आहे पाहण्याची, खूप अभ्यास करतात तर तणाव येते। मला वाटलं असं एक्झामचा तणाव असेल आणि एक्झामचाच असेल बहुतेक। म्हणजे ते सकाळपासून पुस्तक धरायचे हातात तर संध्याकाळपर्यंत पुस्तकच धरायचे, असे खूप म्हणजे जेवणाचं बी भान नाही राहायचं, काहीच नाही। म्हणजे मलाच म्हणायला कसं सर जेवण करून घ्या, म्हणजे एवढा अभ्यास करायचा। देशाच्या राजधानीत यूपीएससीची तयारी करणारा मराठी टक्का हल्ली वाढलाय। अभ्यासाच्या वातावरणाबरोबर इथं दर्जेदार मार्गदर्शनही आहे, मात्र आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कोणत्याही क्लासमध्ये शिकवला जातो, तो स्वतःलाच विकसित करावा लागतो। पण विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे खरं तर की यूपीएससी हे ध्येय असलं तरी काही ते जीवनाचं साध्य नाहीये। जरी यूपीएससी नाही झालात तरी इतर क्षेत्रामध्ये देखील तुम्ही यश मिळवू शकता, पण दिवसेंदिवस कॉम्पिटिशन इतकी वाढतीये, जीवघेणी ही कॉम्पिटिशन बनत चालली आणि कदाचित त्यामुळेच विकास सारखे आपल्याला काही जीव जे आहेत ते गमवावे लागतात।